आता पारशे दोडके घेतलेले आपण भजी बनवण्यासाठी, पारशे दोडक्याची भजी बनवण्यासाठी. आता आपण याचे मागचे पुढचे बूड काढून घेऊ पारशे दोडक्याचे. असं कट करून सगळे बुड काढून घेऊ आपण सगळ्या दोडक्याचे मागचे पुढचे. आता बूड काढून घेतलेले आपण दोडक्याचे. आता ह्याचे गोल गोल असं आपण चकत्या बनवून घेऊ या दोडक्याचे. दोडक्याची वरची साल काढायची नाही पारशे दोडक्याची. आता सगळे असं कट करून घेऊ आपण सगळे पारशे दोडके भजी बनवण्यासाठी. आता सगळे आपण असे पारशे दोडके कट करून घेतलेले आहेत, झालेले आहेत कापून. आता आपण बेसन पीठ काढून घेऊ आपण. आता हे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आपण. यामध्ये टाकू थोडासा चिमूटभर सोडा खायचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 3 ते 4 हिरवी मिरची असं चिरून टाकलेली आहे असं गोल. आणि थोडासा ओवा टाकून घेऊ हाताने असं हे करून असं चोळून ओवा. आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊ पाणी ओतून थोडं थोडं. आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण हे भजी सोडून घेऊ. असं आपण पारशे दोडक्याचे एक एक करून असं असं तळून घेऊ आपण भजी. एकदम कुरकुरीत असं खायला छान लागतात पारशे दोडक्याची भजी. बेसन मध्ये मिक्स करून सगळं पिठामध्ये हे भजी तळून घेऊ आपण. असं कुरकुरीत लाल तळून घ्यायची भजी, खायला 1 नंबर लागतात, सुंदर दिसतात भजी. मित्रांनो तयार झाले आहेत पारशे दोडक्याची भजी. असं मिरची पण तळलेली आहे मी आणि सॉस आहे इथं 1 नंबर झालेले असं भन्नाट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.